भारतामध्ये लाखो गुंतवणूकदार हे झिरोदाचे कस्टमर्स आहेत. म्हणजे जर तुम्ही बघायला गेला तर मार्केटमधला मोठा शेअर हा झिरोदाचा कस्टमर आहे. पण या यशामागची खरी आणि आर्थिक आणि कायदेशीर शिस्त काय आहे ते आज आपण समजून घेऊया. झिरोदाची स्थापना 2010 मध्ये नितीन आणि निखिल कामत ह्या भावांनी मिळून केली. सुरुवातीपासूनच त्यांनी पारंपरिक ब्रोकरेज म्हणजे जो अगोदर ब्रोकरेज जो लागायचा हा त्या ट्रेडिंग व्हॅल्यूवरती लागायचा तो त्यांनी मोडून काढला आणि त्यांनी फ्लॅट ₹20 पर ट्रेड हा नवीन मॉडेल आणला. त्याला डिस्काउंटिंग ब्रोकरेज म्हटलं जातं. आज झिरोदाकडे 1.5 कोटीहून अधिक ऍक्टिव्ह क्लायंट्स आहेत आणि ते इंडियाचे बिगेस्ट स्टॉक ब्रोकर म्हणून मानले जातात. आता रिव्हेन्यू मॉडेल जर बघायला गेला तर ब्रोकरेज इन्कम मध्ये इंट्राडे आणि FNO वरती ती लोक फ्लॅट ₹20 पर ब्रोकरेज चार्ज करतात. पण हा जर बघायला गेला डिलिव्हरी ट्रेड्स वरती ती लोक कोणत्याही प्रकारचा ब्रोकरेज घेत नाही, तिथं झिरो आहे. मग ब्रोकरेज त्यामुळे लाखो रिटेल इन्व्हेस्टरला म्हणजे हे सगळा ब्रोकरेज कमी असल्यामुळे डिस्काउंटिंग असल्यामुळे लाखो इन्व्हेस्टर त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांचे इतर इन्कम काय आहे तर AMC चार्जेस, जसं डीमॅट अकाउंट जे आपण बनवतो त्यांच्याकडे त्याचे ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस घेतात. त्याचबरोबर कस्टमरचा जो फंड त्यांच्या अकाउंटमध्ये राहिलेला असतो त्याच्यावरती लोक इंटरेस्ट मिळतो.